आता परिस्थिती अशी झाली, हा म्हणजे पुढचा टप्पा. आता शाळा चालू झाल्या आहेत. आम्हाला अशी भीती वाटू लागली, शाळेच्या वर्गाचा मॉनिटर जो असेल तो निवडणुकीसाठी सुद्धा पैसे वाटतील की काय, आणि त्यातही पैशाचा खेळ करतील आणि आमचे शालेय विद्यार्थी पण बिघडवतील काय, अशी परिस्थिती निवडायला लागली. अनेक पाठ्यपुस्तकातल्या इतिहास बदलण्याचं काम केलं आहे. आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खरं वरिष्ठांना याच्यात लक्ष. ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडलं. वसई तालुक्यात जवळपास 96% इतकं मतदान पार पडलेलं आहे. काल झालेले पैसे वाटपाच्या आरोपांनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नालासोपाराच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये हे मतदान होतं. तर दुसरीकडे दोन्ही राजकीय पक्ष म्हणजे भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. तुरळक घटना वगळता कुठलीही मोठी अशी घटना घडली नाही. सकाळी 7 वाजल्यापासून लोकांची गर्दी होती. 8 ते 4 ही मतदानाची वेळ होती. तर दुसरीकडे डहाणू, मुरबाड, पालघर आणि अनेक ठिकाणी 100% इतकं मतदान झालेलं. वसई तालुक्यात जवळपास 1200चे इतके मतदार होते आणि 1145 इतकं मतदान हे झालेलं आहे. काल जी घटना घडली त्यानंतर या घटनेला ठाणे जिल्हा बँकेत वातावरण ढवळून निघेल असं वाटत होतं, परंतु असा कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. तर दुसरीकडे उपमहापौर यांनी देखील सांगितलेलं आहे की विजय हा आमचाच होणार. विजयाचा दावा उपमहापौरांनी केलेला आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते जे आहेत उमेश नाईक यांनी देखील सांगितलेलं आहे की काल जी घटना झाली त्यामध्ये लोकशाही कितपत जिवंत आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. कारण एकीकडे आम्ही लोकांना चोरी पकडून द्यायची आणि उलटा चोर कोतवाल को डाले आणि आमच्याच लोकांवर गुन्हे दाखल होणार असतील तर याला लोकशाही म्हणायची का ठोकशाही असा आरोप उमेश नाईक यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे आज मतदान पार पडत असताना पत्रकार दीपक कोटेकर यांना देखील थोडीशी पोलिसांनी धक्काबुक्क्याने अरेरावी केली. याविरोधात मोठ्या प्रमाणात संताप पाहायला मिळाला. यानंतर राजन नाईक यांनी याच्यावर दिलगिरी व्यक्त केलेली आणि आपण याच्यातून जातीने लक्ष घालणार असल्याचं राजन नाईक यांनी सांगितलं. त्यानंतर उद्या ह्या मतमोजणीचा निकाल आहे. ठाण्याच्या वर्तकनगर इथे हा मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे नक्की पारडं कोणाचं जड होणार. एकीकडे सहकार पॅनलचे 8 सदस्य हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यांना सत्ता येण्यासाठी फक्त 3 संचालक निवडून आणायचे आहेत. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलने देखील दावा केलेला आहे की आमचाच विजय होणार. कारण हार्दिक राऊत यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना देखील वाटत होतं की मतही आमच्या बाजूने फिरतील. मोठ्या प्रमाणावर कालपासून पैशाचा पाऊस होता. आता उद्या नक्की कळणार आहे पैसा जिंकणार की लोकशाही जिंकेल. सगळीकडे वृत्तपत्र, आपल्या या सगळ्या चॅनल वाहिन्या याच्यावर आम्ही बघतो किंवा वाचतो की लोकशाही धोक्यात आणि त्याचे हे संकेत दिसतो. आम्ही लोकसभेला बघितलं तर पैशाचा पाऊस पडला, विधानसभेला बघितलं तरी सुद्धा तो पैशाचा पाऊस पडला, आणि कधी नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुद्धा निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर चाललाय. आणि त्याचं उदाहरण म्हणजे विरारला पैसे घेऊन आलेला वाटण्यासाठी पॉकेट भरलेला त्याला आमच्या एका नगरसेवकाने पकडून दिला. काय जिज्ञासा आहे बघा, ज्याने पकडून दिला तर त्या पैसे पकडले, पण ज्याने पकडून दिला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. काय लोकशाही ही काय आमची IPC आहे? आमच्या क्रिमिनल कोड मध्ये असं आहे की गुन्हेगाराला शिक्षा द्यायची आहे, त्याच्यावर आपल्याला हे करायचं. गुन्हेगार दाखवून दिला, त्याचा पुरावा दिला, त्यावर सुद्धा केस जो दाखवून देतो गुन्हेगाराकडे नेऊन आपल्याला म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असं करून त्याने जर घ्यायचे असतील तर दुसऱ्या बाजूने अनेक केसमध्ये लोक म्हणतात, आमची ज्युडिशरी म्हणते किंवा आमच्या की कोणालाही अडचणीच्या काळात आपण लोकांनी मत्तीला धावलं पाहिजे, असे धावतील लोक. ज्याने मत्तीला किंवा जे चुकीचं चाललंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरच केस. आणि हे जे चाललंय हे लोकशाहीला प्रचंड आहे. पैसे वाटत कोण होते आता त्याच्यावर सिद्धही झालंय. आता या केसचं पुढे काय करतात हे आम्हाला माहिती नाही. अशा अनेक केसेस झाल्या ज्याच्यावर फक्त विरोधातले दिसतात, सत्ताधारी पक्षाचे किंवा त्यांच्याशी संबंधित लोक आहेत त्यांची नावं येत नाही त्या FIR मध्ये. म्हणते नाही त्याच्यावर FIR दाखल केलं. FIR जिथे दाखल झालं नाही, पण एखाद्या गुन्ह्याची जेव्हा नोंद होते त्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हा कोणाविरुद्ध कोण झाला, कशामुळे झाला, कुठे झाला, कोण कोण हजर होते हे त्या तपासाचं मूळ ध्येय आहे. तेच बघितलं जात नाही आणि असा हा प्रकार चाललाय. त्यामुळे ह्याला ही लोकशाही म्हणजे ठोकशाहीकडे चालली आहे किंवा डिक्टेटरशिप किंवा अध्यक्षीय लोकशाही किंवा हळूहळू तुमच्या हुकुमशाहीकडे चालली आहे. ह्याचं हे उदाहरण आहे. आजच्या या निवडणुकीत सुद्धा तसंच आहे. आम्ही बघितलं तर ते आमच्या सगळे गेटवर ते जमा झालेत आणि काहीतरी वेगळ्याच पक्षीय घोषणा देत आहेत. आमचे पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना कचरते
की त्यांना हलवत नाही पण आम्हाला तर चला 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 बाजूला. अरे आम्ही बाजूला, आम्ही आजपर्यंत अनेक निवडणुका कधी कुठल्या प्रकारचा कुठल्या निवडणुकीत काही प्रकार झाला नाही, कुठे धावंदल झाले नाही, कुठे मारामाऱ्या झाल्या नाही. पण का तर हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि सत्ताधारी नुसते हो करून काय करणार. लोक आमची आहेत. लोकांना कदाचित मध्येच वाटलेली ती चूक होती. लोक आता 100% दुरुस्तीच्या मागे लागल्यात आणि त्यामुळे ह्यांनी किती पैसा वाटला लोक सांगतात ठीक आहे, त्यांनी काय करायचं करू दे, तुम्ही निर्धास्त राहा, आम्ही तुम्हाला मतं देणार. आमचा कार्यकर्ता जातोय घरोघरी जाऊन लोकांना आणतोय आणि त्या सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही तुम्हाला मतं देणार. त्यामुळे हे पॅनल आमचं संपूर्णतः निवडून येणार त्याची आम्हाला खात्री आहे. अतिशय शांत पद्धतीने पार पडलेली आहे आणि जवळजवळ 96 म्हणजे 96% वोटिंग झालेलं आहे. 1195 पैकी 1142 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि आम्हाला विक्रमी मतदान मला वाटतं झालेलं आहे. सगळ्या वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक असा आजचा हा मला वाटतं मतदान झालेलं आहे. काय वाटतं विजयाचा दावा कितपत आहे? 100% विजय आमचा आहे. कारण काम केलेल्या लोकांना कधी लोक विसरत नाही आहे. ठाणा बँकेने गेल्या 12 ते 15 वर्षात आपल्या पॅनलने केलेले काम, सोसायटीला दिलेले लोन्स, सोसायटीला जी काय मदत केलेली आहे रिडेव्हलपसाठी लोकांनी ती मनात ठेवलेली आहे. त्यामुळे लोक मला वाटतं पैशाला भुलणार नाही आहे, केलेल्या कामाला मतं देतील. आणि लोकनेते आप्पा यांनी दाखवून दिलेलं आहे, ज्या व्यक्तींना लोकांनी स्वीकारलेला नाही आहे त्याला ह्या वेळेला सीट देखील दिलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे लोक 100% मतदान हे बहुजन विकास आघाडीला आणि सर्वपक्षीय पॅनलला करतात.